नमस्कार. आज आहे रविवार आणि आज आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंत कापुरासोबत जाळा या दोन वस्तू. सर्व संकटे, विघ्न दूर होतील. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. मुलांची, पतीची आणि तुमची खूप प्रगती होणार आहे. त्याचबरोबर चंद्रोदयाची वेळ देखील या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला कापुरासोबत जाळायची आहे, कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपतीये नमः लिहायला अजिबात विसरू नका, कारण आपल्या सर्वांचा आवडता लाडका गणपती बाप्पा याची ही संकष्टी चतुर्थीची तिथी अत्यंत महत्त्वाची तिथी आहे आणि खूप शुभफळ देणारी आहे. याच तिथीवर तुम्ही कोणतेही उपाय केले, सेवा केली तर नक्कीच ती 100% फलदायी ठरत असते. तर मैत्रिणींनो, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट हा दिवस ठरू शकतो. तुमच्या नशिबाचे कुलूप उघडू शकतो. इतका महत्त्वाचा आजचा हा दिवस आहे. आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी. साधासुद्धा रविवार हा नाही आहे, तर हा दुर्मिळ योग आहे. कारण रविवार हा सूर्याचा, तर सूर्याची आपण जितकी उपासना केली तितके आपले कामं हे मार्गी लागत असतात. आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांची, त्यामुळे हा महासंयोग जुळून आलेला आहे. देवसुद्धा या दिवसाची प्रतीक्षा करत असतो. शास्त्रात असे म्हटले गेलेले आहे की या दिवशी केलेली छोटीशी सेवा हजारो पटीने फळ देणारी असते. ही तिथी खूप महत्त्वाची असल्यामुळे आपल्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्याची ताकद ठेवत असते. तुमच्या आयुष्यात असं घडतंय का की तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला यश मिळत नाही? तुमच्यापासून 2 पाऊलच लांब यश राहतं, पण तुम्ही तुमचे काम ते पूर्णत्वाला जात नाही. काही ना काही कारणास्तव किंवा काही ना काही अडचणींमुळे तुमचे काम अपूर्ण राहते. त्यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे नेहमी चालू असतील, क्षुल्लक कारणावरून असतील किंवा कोणतेही मोठे कारण नसतानाही हे भांडणे होत असतील. तर त्याचबरोबर तुमच्या पतीच्या नोकरीमध्ये किंवा उद्योग व्यवसायामध्ये कोणाची तरी दृष्ट लागलेली असेल आणि त्यांची प्रगती खुंटलेली असेल. आपल्या मुलाबाळांचे करिअर देखील व्यवस्थित होत नसेल. रात्रंदिवस आपल्याला आपल्या मुलाबाळांची काळजी असते, पण ते देखील अपयशी ठरत असतील. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शत्रू जो तुमच्या प्रगतीवर जळत असेल, जो तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करतोय, तुमच्या तोंडावर गोड बोलतोय किंवा मग विनाकारण मानसिक त्रास देतोय, असे देखील शत्रू असतात बरं का. अशा शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्याची वेळ आता आलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ नॉर्मल व्हिडिओ नाही आहे, तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा आहे. एक सुरक्षा कवच तुमच्यासाठी हे तयार करणारा उपाय ठरणार आहे आणि सर्व संकटे, विघ्न हे दूर होणार आहेत. आज मी तुम्हाला एका अत्यंत महत्त्वाची अशी गुप्त आणि सिद्ध वस्तू सांगणार आहे, ज्यामुळे हा उपाय केल्यास, या वस्तू तुम्ही कापुरासोबत जाळल्यास तुमच्या घराची प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला तर हे माहीतच आहे की कापूर आपल्याला धार्मिक मान्यतेमध्ये किती महत्त्वाचा आहे. कापूर हा प्रत्येक पूजेमध्ये, आरतीमध्ये, होम हवनामध्ये वापरला जातो. वातावरणातील शुद्धता, सात्विकता टिकून ठेवण्यासाठी कापुराचा वापर केला जातो. त्यासोबतच चमत्कारिक वस्तू आहेत ज्या आपल्या स्वयंपाकघरातच असतात. अशा काही वस्तू जर आपण कापुरासोबत जाळल्या तर तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होतेच, तुमच्या घरातील कोणतेही समस्या, संकट तुमच्या घरावर येणार असतील तर ते आधीच नष्ट होतात. आज फक्त मी तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये घराच्या मुख्य उंबरठ्यावर कापुरासोबत या 2 गुप्त वस्तू जाळायच्या आहेत. त्यानंतर घरात आणून काय करायचे आहे सविस्तर माहिती आपण यात बघत आहोत. विश्वास ठेवा, या वस्तूंचा धूर जसा तुमच्या संपूर्ण घराच्या आजूबाजूला तुमच्या घरामध्ये पसरेल तसतशी तुमच्या घरातील नकारात्मक, वाईट शक्ती, शत्रूंची वाईट नजर बाधा, कोणतीही बाधा असो ती जळून खाक होईल. आणि इतकंच नाही तर शत्रू आजही तुम्हाला त्रास देतोय, तो उद्या स्वतःहून तुमच्या चरणी लोटांगण घालेल. म्हणजेच काय, तर शत्रू त्रास तुमच्या आयुष्यातून पूर्णतः नष्ट होणार आहे. ज्याच्या मनात तुमच्याविषयी वाईट विचार येतात तो वाईट विचार करणं देखील सोडेल. इतका शक्तिशाली हा उपाय ठरणार आहे. आजच्या या व्रतामध्ये आणि उपवासामध्ये अनेक फायदे आहेत. सर्व संकटे, अडथळे दूर करण्यासाठी आणि शत्रुबाधा पूर्णतः नष्ट करण्यासाठी आजचा हा दिवस खूप फलदायी ठरणार आहे. सुख समृद्धी घरामध्ये लाभणार आहे. फक्त हा एक उपाय करताना लक्षात ठेवा, तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत. जर तुम्ही श्रद्धेने, मनोभावे हा जो उपाय केला तरच तो फलित ठरत आहे आणि कायम ठरणार आहे. वर्षभरात सर्व संकष्ट चतुर्थीचे पुण्य आपल्याला मिळते. जर आपण संकष्टी चतुर्थीच्या एका जरी चतुर्थीला हा मनोभावे उपाय केला तर जीवनातील विघ्न देखील दूर होतात. तर आपण महत्त्वाच्या विषयाकडे वळूयात. तर तुम्हाला हा उपाय करण्याच्या काही अटी आणि नियम, हे विशिष्ट पद्धत देखील पाळायची आहे. त्या पद्धतीत थोडी जरी चूक झाली तर तुम्हाला या शक्तीचा प्रभाव पडणार नाही आणि यामुळे तुम्हाला सकारात्मकता या उपायाची मिळणार नाही. त्यामुळे अर्धवट माहितीने काहीही साध्य होत नाही. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा.
त्या 2च वस्तू लगेचच सांगत आहे. मुख्य गुप्त उपाय अजून एक आहे, तो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तो शेवटचा भाग तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं नशीब पालटू शकतो, इतका महत्त्वाचा आहे. तर मैत्रिणींनो, पुढची माहिती बघण्याआधी तुम्हाला गणपती बाप्पांचे जे काही महत्त्वाचे, प्रभावशाली आणि शक्तिशाली मंत्र माहीत आहेत, ओम गण गणपतीये नमः हा मंत्र असो किंवा श्री गणेशाय नमः कुठलाही मंत्र असो, वक्रतुंड महाकाय हा देखील चालेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा. तर हा दिवस इतका प्रभावशाली आहे कारण या दिवशी उपायाला विशेष प्राधान्य दिले जाते. कारण याच दिवशी शक्ती ही सकारात्मक शक्ती जी काही असते या दिवसाची ती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते, पृथ्वीवर असते आणि या दिवशी सूक्ष्म स्वरूपामध्ये गणेश तत्व देखील जागृत असते. तर या दिवशी तुम्ही जे काही उपाय कराल ते नक्कीच फलदायी ठरतील. कारण एका श्रद्धेने आणि मनोभावे भक्ती करणाऱ्या भक्ताची ही तिथी मानली जाते. जो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी अथक प्रयत्न करत असतात त्याच्या सर्व इच्छा देखील लवकर पूर्ण होतात. तुम्हाला कधी-कधी असा प्रश्न पडत असेल, की आपण सर्व कष्ट करतो किंवा देवाची सेवा देखील करतो, भक्ती देखील करतो, परंतु घरामध्ये सुख, शांती, समृद्धी का नाही? कोणते काम का मार्गी लागत नाही? सहजासहजी कोणतेही काम पूर्ण का होत नाही? सुख का मिळत नाही? सर्वात मोठे कारण म्हणजे तुमच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार, उंबरठा, इथे असलेली नकारात्मक ऊर्जा. अनेकदा आपण बाहेरून घरात येताना कळत-नकळत आपल्यासोबत नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत वाईट विचार किंवा मग अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही वेळा पितृदोष देखील असतो, तर काही वेळेला वास्तुदोष देखील असतो. यामुळे घराची प्रगती थांबलेली असते. तर तुमच्या मुख्य उंबरठाच दूषित असेल तर माता लक्ष्मी तरी घरात कशी येणार? अनेक अडथळे देखील तुमच्या घरामध्ये येत राहणार. माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश देखील करत नाही आणि अलक्ष्मीचा वास कायम राहत असतो. त्यामुळे सतत अशा समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्ही कधी विचार केलाय का, की तुमचे कामे अगदी शेवटच्या टप्प्यावर येतात, परंतु काही ना काही कारणास्तव ते बिघडतात, पूर्णत्वाला जात नाही. पतीच्या कामामध्ये अडथळे येतात, मुलांना देखील परीक्षेमध्ये यश मिळत नाही, नोकरीमध्ये अपयशी ठरतात. याला अजून एक कारण देखील असू शकते, ते म्हणजे आपल्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रू. शत्रू तुमच्या यशाचा मार्ग रोखून धरतात. कधी-कधी ते तुमच्या जवळचेही असतात, तर कधी-कधी बाहेरचेही असतात. पण घाबरण्याचे कारण नाही आहे. आजच्या या उपायाने तुम्हाला हे सर्व शत्रू त्रास देखील नष्ट होणार आहे. मी तुम्हाला वेळेवर जो उपाय सांगणार आहे, तो उपाय तुमच्यासाठी सुरक्षा कवच, सुरक्षा चक्र ठरणार आहे. ही महत्त्वाची संधी आज चालून आलेली आहे. हा काळ म्हणजे ब्रह्मांडातील ती केवळ एकच वेळ आहे, जेव्हा तुमच्या प्रार्थनेला बाप्पा थेट उत्तर देत असतात. या काळात उंबरठ्यावर तो विशिष्ट उपाय करायचा आहे, जो तुमच्या शत्रूंचे सर्व काही नकारात्मक विचार असतील ते नष्ट करेल. पितृदोष देखील दूर होईल आणि घरामध्ये काही वास्तुदोष देखील असतील ते देखील नष्ट होणार आहेत. तुमच्या घरातील दारिद्र्याचा अंधार पूर्णपणे संपून जाणार आहे. आता हा उपाय नक्की कसा करायचा आहे आणि कोणत्या त्या 2 गुप्त वस्तू आहेत ते आपण बघूयात. फक्त हा उपाय तुम्हाला मनोभावे करायचा आहे. विश्वास ठेवा, तुमच्या कुटुंबाचा भाग्योदय झाल्याशिवाय राहणार नाही. जरा शांतपणे विचार करा. आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा किंवा दगडाचा तुकडा नसतो. तो तुमच्या घराची लक्ष्मण रेषा असते. जर ही रेषा कमकुवत असेल तर घराबाहेरची इडापिडा, लोकांची वाईट नजर किंवा नकारात्मक शक्ती या घरामध्ये घराच्या आत प्रवेश करत असतात आणि एकदा काही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये शिरली तर प्रगतीचे सर्व मार्ग हे आपोआपच बंद होत असतात आणि आपल्या घरामध्ये वादविवाद किंवा अनेक समस्यांना सामोरे जावे लागणे किंवा वाईटच घडत असते. शत्रू फक्त शत्रू नसतात, तर जे समोरून अंगावर येतात. अनेक शत्रू हे गुप्त देखील असतात आणि आपल्या प्रगतीवर जळणारे देखील असतात. आपल्या सुखी संसाराला कोणाची तरी दृष्ट लावणारे देखील असतात. तर आपल्या अवतीभोवतीच असे शत्रू वावरत असतात, ज्यांना कधीही आपली प्रगतीही सहन होत नाही. तर अशा दृष्ट, भयानक आणि भयंकर लोकांची नजर जर तुम्हाला लागली असेल तर ती दूर होण्याचे काम आज आपल्याला करायचे आहे. तुमची चिडचिड वाढलेली असेल, मुलांची चिडचिड वाढलेली असेल, विनाकारण घरामध्ये वादविवाद होत असतील तर ही नकारात्मकता 100% असू शकते आणि तीच आपल्याला आज बाहेर काढायची आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पतीला समाजामध्ये मान सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावे, तुमच्या मुलांना देखील यश मिळावे, तुमचे देखील भविष्य चांगले व्हावे, तर प्रत्येक स्त्रिया यासाठी धडपड करत असतात. म्हणूनच स्त्रियांनी आज घरात हा उपाय करायचा आहे. फक्त ज्यांना सुतक असेल, ज्या घरी असेल त्या घरात हा उपाय करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांना देखील हा उपाय करता येणार नाही. त्या सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरीही चालेल. सेवा तुमची संपूर्ण कुटुंबाभोवती एक सुरक्षा कवच करून देणारी ही सेवा आहे. दारिद्र्य म्हणजे फक्त पैशाची कमतरताच नव्हे, तर घरातील लक्ष्मी असूनही सुख नसणे हे देखील दारिद्र्यच आहे. आज तुम्हाला संध्याकाळी ही सेवा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व दारिद्र्य दुःख नष्ट होणार आहेत. चला तर आपण मुख्य उपायाकडे वळूयात, ज्याची तुम्ही खूप वेळची वाट पाहत आहात. तर उपाय करण्याआधी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची सूचना. तर हा उपाय करताना मनात असे येईल का की होईल का
काम किंवा हा उपाय खरंच सकारात्मक ठरेल का किंवा हे केल्याने नक्कीच फरक पडेल का, तर असे प्रश्न, अशी शंका बिलकुलच मनात आणायची नाही आहे. अगदी मनोभावे तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण अध्यात्मात आणि शास्त्रामध्ये भाव तिथे देव असतो. जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने उंबरठ्यावर हा उपाय कराल, तेव्हा ब्रह्मांडातील त्या शक्ती तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत असतात. चला आता वेळ आली आहे त्या 2 गुप्त वस्तूंची जाणून घेण्याची. नेमके कशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे ते आपण बघूयात. तुम्हाला ज्या समस्या मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेल्या आहेत, त्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असतील, तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचाच आहे. ज्यांच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, त्यांनी देखील हा उपाय करावा. कारण यामुळे माता लक्ष्मी टिकून राहते आणि सकारात्मकता घरात कायम टिकून राहते. तर त्यांनी केला तरी उत्तमच ठरेल. चला आता बघूयात तो प्रभावशाली उपाय. तर अत्यंत महत्त्वाची ती वस्तू जी तुम्हाला आज कापुरासोबत जाळायची आहे. तर या वस्तूमध्ये ब्रह्मांडातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची अफाट ताकद असते. तुम्हाला मी वेळ तर सांगितलेलीच आहे. त्याच वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळात केला तरीही उत्तम ठरेल. तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहेत. देवघरातील दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्नान करूनही हा उपाय करू शकता. त्यानंतर देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. ते केल्यानंतर तुम्ही तिथे तुपाचा दिवा लावला तर उत्तम ठरेल. नसता तुम्ही तेलाचा देखील लावू शकता. तर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. अभिषेक तुम्ही सकाळी केलेलाच असेल तर ठीक, नसेल तर संध्याकाळी तुम्हाला गणपती बाप्पांचा विशेष अभिषेक करायचा आहे. अथर्वशीर्षाचे 21 आवर्तनं द्यायचे आहेत. 21 आवर्तनं शक्य नाही झाले तर एक तरी द्यावे. त्यासोबतच ओम गण गणपती नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेला जप करायचा आहे. गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून त्यांना हळद, कुंकू, अक्षता, दुर्वा, फुले वाहून घ्यायची आहेत. नमस्कार करायचा आहे आणि लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही कापूर जाळायचं भांडं घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एखादी मोठ्या आकाराची निरंजन असेल, कोणतीही असो, कोणत्याही धातूची, तांब्याची असो, पितळाची असो, ती घेतली तरीही चालेल. कारण माती आणि तांबे हे पंचतत्वांपैकी मानले जाते. त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला भीमसेनी कापुराच्या 3 वड्या ठेवायच्या आहेत किंवा तुम्ही 4ही घेऊ शकता. भीमसेनी कापूरच घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कारण हा कापूर शुद्ध असतो, वातावरण शुद्ध करतो आणि याचे परिणाम लवकर पाहायला मिळतात. त्यासोबतच तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला त्या कापुरावर 2 अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत. लवंगा घेताना तुम्हाला अखंडच घ्यायचे आहेत, त्याला फूल असायला हवे. त्यासोबतच शास्त्रानुसार फूल असलेले लवंग हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते आणि नकारात्मक शक्तींना खेचून घेण्याची क्षमता त्या लवंगांमध्ये असते. त्यानंतर तुम्हाला त्या मातीच्या भांड्यामध्ये कापूर, लवंगा ठेवल्यानंतर तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर जायचे आहे. त्यानंतर तुमच्या घराच्या उंबरठ्यावर मध्यभागी किंवा मग उजव्या बाजूला, आपण घरात बाहेरून जेव्हा घरामध्ये येतो तेव्हा जे आपली उजवी साईड असते त्या साईडला तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्या लवंगा कापुरासोबत जाळायच्या आहेत. तेव्हा त्यातून एक विशिष्ट धूर निघतो आणि एक विशिष्ट सुवास देखील निघतो. यामुळे नकारात्मकता नष्ट होते. करणारा हा धूर असतो. धूर सामान्य नाही तर तुमच्या घरातील सर्व वाईट शक्तींचा नाश करणारा असतो आणि एक अदृश्य सुरक्षा कवच देखील तयार करणारा असतो. पण थांबा मैत्रिणींनो, अजूनही एक महत्त्वाचा तुम्हाला उपाय पुढे मी सांगणार आहे. म्हणजे फक्त लवंग जाळल्याने तर सर्व काही होत नाही. नकारात्मकता दूर येणेच होऊ शकते का? तर त्याने दारिद्र्य, नकारात्मकता ही दूर होत असते. परंतु माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरामध्ये तुमचे चांगले वातावरण होण्यासाठी, सकारात्मकता नांदण्यासाठी अजून एक उपाय तुम्हाला करायचा आहे. तुम्हाला त्या कापुरामध्ये टाकायचा आहे बरं का एक वस्तू. तर ती श्रद्धेने डोळे मिटून कुलदेवताचे किंवा गणपती बाप्पांचेच नामस्मरून हा उपाय तुम्हाला पुढचा करायचा आहे. तर ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता. तुमच्या कुलदेवताचा देखील मंत्रजप तुम्ही करू शकता. तर या कापुराच्या आणि लवंगाच्या अग्नीसोबत माझ्या घरातील सर्व नकारात्मकता दूर होऊ दे, माझ्या पतीच्या कामात यश मिळू दे, त्यांच्या कामातील सर्व अडथळे नष्ट होऊ दे, मुलांची प्रगती होऊ दे, तर मुलांना दीर्घायुष्य लाभू दे, यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. शत्रू त्रास पूर्णतः नष्ट होऊ दे अशी देखील मनोमन प्रार्थना करायची आहे. जेव्हा हा धूर तुमच्या संपूर्ण घरात प्रवेश करेल, प्रवेशद्वारावर थोड्या वेळासाठी तुम्ही ते करणारच आहात, तर सर्व घरभर पसरणार आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर देखील पसरणार आहे. तेव्हा घरातील सर्व दोष हे नष्ट होतील. त्याबरोबरच घरामध्ये विनाकारण वादविवाद होत असतील, पैसा टिकत नसेल, तर या उपायाने सर्व दोष नष्ट होऊन शांतता मिळेल. पण इथेच थांबू नका, ही तर केवळ सुरुवात आहे. अजून महत्त्वाची वस्तू मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. हा उपाय म्हणजे केवळ घराची शुद्धी झाली, परंतु कायमचा शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी आणि शत्रू तुमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघत असतील तर त्या संकटाचा कायमचा त्याच्यावर तुम्हाला तोडगा करण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या प्रगतीच्या आडभिंतीसारखे शत्रू उभे असतील तर तुम्हाला अनेक अडचणी येत असतील,
ते शत्रू त्रास मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेले आहे, वाईट नजरेमुळे देखील होऊ शकतो. तर मुळासकट उपटून टाकण्यासाठी अजून एक दुसरी महत्त्वाची गुप्त वस्तू आहे. ती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये दररोज वापरली जाणारी आणि चतुर्थीच्या दिवशी तिचा वापर करणे एक विशिष्ट मंत्रासारखा, एक प्रभावशाली शक्तीसारखा असणार आहे. तर ते रहस्य आहे 100 पैकी 90% लोकांना तर माहीतच नाही आहे, की हा गुप्त प्रयोग आहे जो शत्रूला लोटांगण घालायला लावेल. अत्यंत महत्त्वाची घरामध्ये असलेलीच ती गुप्त वस्तू तुम्हाला सांगण्याची आता वेळ आलेली आहे. ही वस्तू म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर, पण तिची ताकद काय आहे हे तुम्हाला आज अनुभवायला मिळणार आहे. ती गुप्त वस्तू दुसरी तिसरी कोणतीही नसून तुमच्या स्वयंपाकघरातील काळी मोहरी आहे आणि त्यासोबत आपल्याला खडे मीठ घ्यायचे आहे. अगदी थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे. ते नसेल तर तुम्ही साधे मीठ देखील घेऊ शकता. आता तुम्हाला वाटेल हे तर दररोजच आपण वापरतो, दररोज वापरणारे हे पदार्थ आहेत. पण विशेषतः लक्षात ठेवा, आजचा हा जे संकष्टी चतुर्थीचा दिवस आहे, शास्त्रात असे म्हटले जाते की काळी मोहरी जेव्हा अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा ब्रह्मांडातल्या सर्व तांत्रिक बाधा, करणी बाधा नष्ट करत असते आणि मीठ हे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे असते. शक्तिशाली घटक हा मानला जातो. त्यासोबतच आता ही कृती कशी करायची आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर तुम्ही आवर्जून जेव्हा उंबरठ्यावर लावलेला कापूर आणि लवंग पूर्णपणे जळून संपत येईल, म्हणजेच अग्नीच्या ज्वाला थोडक्यात शांत होतील, त्यानंतर तुम्हाला त्या क्षणातच उजव्या हातामध्ये 7 काळे मोहरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि चिमूटभर खडे मीठ घ्यायचे आहे. आता तुमचे पती, तुमचे मुलं, घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यापासून तुम्हाला पायापर्यंत असे 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे उतरवून घ्यायचे आहे. हे करत असताना मनामध्ये असा विचार करा की त्यांच्या प्रगतीला लागलेली नजर, सर्व बाधा, अडथळे हे नष्ट होऊ दे. शत्रू देखील नष्ट होऊ देत, म्हणजे शत्रूंचा त्रास कोणताही असो तो नष्ट होऊ दे. कोणतीही वाईट शक्ती असेल ती देखील नष्ट होऊ दे. मोहरी आणि मिठात ही वाईट शक्ती खेचली जाते. अशा प्रकारे तुम्हाला मनोमन व्यक्त करायचे आहे आणि हे ओवाळून झाल्यानंतर पुन्हा एकदा मुख्य उंबरठ्यावर आणि उरलेल्या त्या अग्नीमध्ये हे मीठ आणि मोहरी टाकून द्यायची आहे. याचा परिणाम काय होतो ते तुम्हाला डोळ्याने दिसेल, कारण अगदी 24 तासामध्ये तुम्हाला याचा परिणाम जाणवायला लागेल. जेव्हा ती मोहरी त्या अग्नीमध्ये तडतडत आवाज करत असते, तेव्हा तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. मोहरीचा तो आवाज म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट करण्याचा विजयनाद असतो. जसे जसे मीठ त्या अग्नीमध्ये विरघळेल, तसतसे तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख हे पूर्णतः नष्ट होणार आहे. कटकटी, भांडणे, वादविवाद हे देखील नष्ट होतील. तर तुमच्या घरामध्ये जर हा उपाय केला तर स्वतःला जाणवेल घरातील वातावरण किती हलकं झालेलं आहे, प्रसन्न झालेलं आहे. त्यासोबतच तुम्हाला अजून एक मी छोटासा उपाय सांगणार आहे. ते जर तुम्हाला शक्य झाले तर आवर्जून कापुराच्या अग्नीमध्ये टाका. तर ते माता लक्ष्मीला प्राप्त करून घेण्यासाठी उपाय आहे. तो मी तुम्हाला पुढे सांगत आहे. इच्छापूर्तीसाठी देखील तो उपाय योग्य ठरणार आहे. तर तुम्हाला हा उपाय केल्याने पतीच्या उद्योग व्यवसायात, नोकरीमध्ये किंवा रखडलेली कामे मार्गी लागण्यासाठी, पूर्णत्वाला नेण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. मुलांची देखील बुद्धीमध्ये एकाग्रता वाढण्यासाठी हा उपाय फायदेशीर आहे. चला तर तो उपाय मी तुम्हाला सांगते. लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि इच्छापूर्तीसाठी करायचा आहे. तुमच्या घरातील नकारात्मकता आणि शत्रू त्रास दूर करण्यासाठीही हा उपाय पहिला आपण पाहिलेला आहे आणि त्यामध्ये अजून एक गुप्त वस्तू टाकायची आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यामुळे तुमच्या घरात लागलेली कोणतीही नजर दूर होईल, परंतु माता लक्ष्मी आणि इच्छापूर्ती होण्यासाठी महत्त्वाची ठरेल. ते म्हणजे दुसरी तिसरी कोणतीही वस्तू नसून ती आहे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो, जे आपण मसाल्यामध्ये वापरतो. तर तुमच्या घरामध्ये असेल तर आवर्जून तुमची एक इच्छा त्यावर लिहायची आहे. इच्छा कोणतीही असो, 1 ते 2 शब्दामध्ये लिहा आणि त्यामध्ये तुम्हाला ते टाकायचे आहे इच्छा मागून. तर नक्कीच तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. फार प्रभावशाली हा उपाय आहे. तुम्हाला जर सुरुवातीच्या ज्या 2 वस्तू सांगितलेल्या आहेत त्या तर तुम्ही टाकायच्याच आहेत, परंतु इच्छापूर्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी ही एक वस्तू नक्की टाका. आणि चंद्रोदयाची वेळ आहे रात्री 9:33 या वेळेतच तुम्ही चंद्रदेवताला अर्घ्य देऊन गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करून आरती करायची आहे, पूजन करायचे आहे, दुर्वा फुले अर्पण करायची आहेत. तर तुमच्या एरियानुसार कमी जास्त थोडासा फरक चंद्रोदयाच्या वेळेत ठरवू शकतो, एखाद्या 2 मिनिटाचा. तर नक्कीच हा उपाय करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.